हॅलो, नमस्कार. तंत्रमंत्रविद्या या संदर्भातले हा एक व्हिडिओ आहे. सुरुवातीला मी म्हणजे ते असतं का, हे तांत्रिक मांत्रिक प्रयोग का, काही अंधश्रद्धा आहे, तर त्यामध्ये पहा, मी स्वतःचा अनुभव सांगते आहे. मी गावाकडे गेलेले होते आणि तिथून येत असताना मला थोडंसं जाणवलं की गाडी एकदम स्लो आहे. म्हणून मी आपली जेमतेम 40च्या स्पीडमध्ये ठेवली आणि निघाले. माझ्या मागावरती पांढरी गाडी होती, त्यात 2 लेडीज बसलेल्या होत्या आणि मागे पुढे अगदी माझी आउटसाईडने चाललेली होते. तर म्हटलं, हा काय असा करतोय, नीट बघावं. तर ते चेहरे जरा ओळखीचे वाटले नाही, पण आय थिंक त्यांना माझे काहीतरी माहिती दिलेली असणार आहे. मग तो मात्र अर्ध्या रस्त्यापर्यंत मागे पुढे मग त्याला लक्षात आलं की संशय हिला आलेला दिसतो आहे आपल्याविषयी. मग आता त्यांनी काय करावं, गाडी स्पीडमध्ये घेतली. म्हटलं मग मी पण माझी गाडी स्पीडमध्ये चालवली. आपलं चला म्हटलं, कसलं काही व्यत्यय वगैरे नाही, तो त्याचा चालला आहे, आपण आपलं चाललं आहे. त्यांनी स्पीड ब्रेकर आला तेव्हा एकदम स्लो घेतली. तोपर्यंत माझी गाडी खूप मागे होती आणि नंतर मग ती स्टार्टही त्यांनी लवकर केलेली नव्हती, स्लोच होती त्याची गाडी. आणि अचानक परत दुसरा स्पीड ब्रेकर आला ना, तिथे मात्र त्यांनी एकदम गाडी जागेवरच थांबवली. म्हणजे मागची गाडी आपल्या गाडीवर येऊन धडकल, ऑटोमॅटिकलीचा ॲक्सिडेंट होईल. कदाचित त्यांचा प्लॅन असावं, म्हणून त्याने ते केलेलं असावं. पण मी अर्जंट ब्रेक दाबला. एक चाक मात्र स्पीड ब्रेकर होते. गाडी थोडीशी कलंडली आणि गाडी कलंडल्यानंतर डोक्यात हेल्मेट असताना मी थोडीशी म्हणजे पूर्णतः गाडीबरोबर कलंडले मी. पण खाली जमिनीवरती माझं काही हे नव्हतं, टचिंग वगैरे नव्हतं. पण नंतर मात्र एका क्षणामध्ये असं झालं की माझं डोकं खाली जमिनीवर आपटलं गेलं. हेल्मेट होतं आणि नागाच्या आकाराचं माझ्या चेहऱ्यावरती सिम्बॉल जखमेचा झाला. ओठातून थोडंसं रक्त येत होतं. आता ओठातून रक्त येताना जरा थोडंसं स्पीड जास्तच आहे. मग त्यामुळे मी कसं जसं त्याला रुमाल वगैरे बांधलं. पण मी विचार करते आहे, माझं डोकं कोणी आपटलं, मागे पुढे तर कोणी नाही आहे. म्हणजे हा चेडा पाठवलेला होता, हे माझ्या नंतर लक्षात आलं.